श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक बदलणार का, हा प्रश्न आहे. कशामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तसेच नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा. तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर नक्की व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. त्यामुळे 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षेत आपल्याला चांगले यश मिळावे यासाठी एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परीक्षेचे वेळापत्रक कशामुळे बदलणार आहे याविषयी माहिती बघणार आहोत. कालच जी बोर्डाची एक महत्वाची बैठक झालेली आहे, या बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि या निर्णयाला विरोध झालेला आहे. त्यामुळे आता शिक्षक संघटना आणि मुख्याध्यापक संघटना यांच्यात वाद सुरू आहे. नेमका काय वाद आहे आणि याचा परीक्षांवर काय परिणाम होणार आहे त्याची माहिती आपण पुढील काही मिनिटात बघणार आहोत. त्यामुळे एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. बघता एक सेकंद लागतो, लाईक करा. बघूयात पूर्ण माहिती. तर बघा, पेपरमध्ये आलेली बातमी आहे. 10वी-12वी परीक्षा सुरू होण्याआधीच वादामध्ये आहे, कारण मुख्याध्यापक महासंघ जो आहे त्यांचा जे आहेत परीक्षा त्याच्यावर बहिष्काराचा इशारा आहे. आता बहिष्कार या शब्दाचा अर्थ असा असतो की आम्ही परीक्षेला घेणार नाहीत किंवा परीक्षेला हजर राहणार नाहीत. आता परीक्षा काय होणार आहेत, कशामुळे हा बहिष्कार होतोय याची सर्वप्रथम आपण माहिती व्यवस्थित बघूयात. व्हिडिओला स्किप करू नका. तुम्ही जर 10वी-12वीचे विद्यार्थी असाल तर, आणि सर्वप्रथम तुम्हाला मी सांगू इच्छितो, 10वी-12वीचे जर तुम्हाला IMP प्रश्न हवे असतील तर आत्ताच दिलेल्या नंबरवर संपर्क करा किंवा नाना फाउंडेशन ऍप आपलं डाउनलोड करा प्ले स्टोर वरून. बघूयात माहिती. तर बघा, 10वी-12वीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी कॉपी मुक्त व्हाव्या त्यासाठी राज्य महामंडळाने महत्वाचे काही निर्णय घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 जे निर्णय आहेत त्याच्यात विरोध सुरू आहे. एक आहे कर्मचाऱ्यांची अदलाबदली आणि दुसरा आहे प्रत्येक परीक्षा हॉलमध्ये CCTV. या निर्णयाला आता मुख्याध्यापक संघाने विरोध केला आहे. CCTV साठी सरकारने अनुदान द्यावे. कर्मचारी अदलाबदली आहेत म्हणजे शिक्षकांवर अविश्वास व्यक्त करणारा हा निर्णय आहे. आता हे 2 जे निर्णय आहेत, या 2 निर्णयामध्ये जे आहे राज्य मंडळ, शिक्षण मंडळ आणि जे मुख्याध्यापक संघ आहे यांच्यात भांडण सुरू झालेलं आहे. आता या निर्णयाचा जर निर्णय झाला नाही तर मुलांचा निर्णय काय होईल हा एक प्रश्न आहे. आता बघा, याच्यात काय झालं, त्यांचं म्हणणं काय आहे की जर तुम्हाला CCTV लावायचे असेल, प्रत्येक वर्गात CCTV लावायचे असतील तर मग त्याचा खर्च कोण करणार? खर्च करण्यासाठी अनुदान द्या तुम्ही आम्हाला, म्हणजे राज्य सरकारने पैसे द्यावेत, त्यावेळेस आम्ही ते CCTV लावू, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि दुसरं की प्रत्येक आता शाळेवर समजा, आता या शाळेवर 5 शिक्षक 10 शिक्षक आहेत, दुसऱ्या B शाळेवर 5 शिक्षक आहेत, तर ते वेगवेगळ्या लोकेशनला शाळा असतात. तर प्रत्येक शिक्षकांची त्या B शाळेतले शिक्षक A शाळेत जाणार, A शाळेतले B शाळेत जाणार. पण त्यांचं म्हणणं आहे की त्या शिक्षकांवर अविश्वास दाखवतायत तुम्ही, त्या शाळेतले शिक्षक त्याच शाळेत राहू द्या, असं म्हणणं आहे मुख्याध्यापक महासंघाचं. आणि सरकारने कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी, किंवा त्यांचं म्हणणं असं आहे की त्या शाळेवरचे जर शिक्षक असले तर कॉपी जास्त प्रोत्साहन होतं, कॉप्यांचं प्रमाण जास्त वाढतं. यामुळे अशा प्रकारे ज्या काही अडचणी येतात त्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि त्यांनी सांगितलेले कर्मचारी अदलाबदलीमुळे परीक्षा कालावधीत किमान 1 महिना शाळा बंद राहतील, पेपर तपासणीमध्ये अडचणी येतील. त्याचा कर्मचारी अदलाबदलीचा निर्णय मुख्याध्यापक शिक्षकांवर अविश्वास व्यक्त करण्याचा आहे. तुम्ही लवकरात लवकर हा निर्णय बदला, अन्यथा आम्ही परीक्षांवर बहिष्कार टाकू. जर परीक्षांवर बहिष्कार टाकला किंवा जर परीक्षा जर शिक्षकांनी त्यांनी मुख्याध्यापक महासंघाने बहिष्कार टाकला, मग परीक्षा कोण घेईल आणि कशा प्रकारे होतील हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. तर वेळोवेळी मी तुम्हाला अपडेट देईल, त्यामुळे चॅनलशी कनेक्ट करा आणि अभ्यास चालू ठेवा. IMP प्रश्नासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.